गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण सॉलिड स्टेटमध्ये रेडियस रेशो हा टॉपिक शिकणार आहे. याचं व्हिडिओ लेक्चर ऑलरेडी मी तुम्हाला दिलं होतं, पण काही जणांनी मला फोन केला की त्याचा व्यवस्थित आवाज येत नाही. तर आज आपण परत हा टॉपिक बघू. रेडियस रेशो हा खूप छोटा टॉपिक आहे पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे. व्हॉट इज अन रेडियस रेशो? हा रेडियस रेशो इज ॲप्लिकेबल ओनली फॉर आयनिक कंपाउंड्स. फर्स्ट पॉइंट, radius ratio, it is for ionic compound. ionic compound म्हणजे जसं NaCl, KCl, ZnS म्हणजे ज्याच्यात ऑलरेडी आयन्स आहे, Na+Cl- कटायन अनायन, त्याच्यासाठी आपण हा रेडियस रेशो कन्सेप्ट शिकतो. बघा, Na+Cl- प्लस म्हणजे कटायन, मायनस म्हणजे अनायन्स. सो दिस रेडियस रेशो इज फॉर आयनिक कंपाउंड्स. काय असतं रेडियस रेशो? बघा, रेडियस रेशो विल डिनोट बाय कॅपिटल R. इट इज रेडियस ऑफ कटायन अपॉन रेडियस ऑफ अनायन. रेडियस रेशो इज रेशो ऑफ रेडियस ऑफ कटायन अपॉन रेडियस ऑफ अनायन. बघा काय आहे फॉर्म्युला रेडियस रेशोचा? रेडियस ऑफ कटायन अपॉन रेडियस ऑफ अनायन. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, थर्ड पॉईंट बघा, इफ रेडियस ऑफ कटायन इज बिगर, रेडियस ऑफ कटायन इज बिगर, देन रेडियस रेशो विल बी बिगर. इफ रेडियस ऑफ कटायन इज बिगर, देन रेडियस रेशो विल बी बिगर. बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. रेडियस ऑफ कटायन जास्त असेल तर रेडियस रेशो काय असणार आहे? जास्तच असणार आहे. आणि आपल्याला प्रत्येक वेळेस एक गोष्ट माहीत असते का, रेडियस ऑफ अनायन इज टू मच ग्रेटर दॅन रेडियस ऑफ कटायन. अनायनची रेडियस कायमच खूप मोठी असते रेडियस ऑफ कटायन पेक्षा. अनायन कधी फॉर्म होतो? ज्यावेळेस एखादा ॲटम एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. मग ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याच्या साईजमध्ये वाढ होते, म्हणजे इन्क्रीज होते साईजमध्ये. म्हणजे रेडियस ऑफ अनायन इज ऑलवेज मोर दॅन, टू मच मोर दॅन रेडियस ऑफ कटायन. म्हणून इथं लिहितो बघा, अनायन्स फॉर्म्स पॅकिंग. म्हणजे पॅकिंग कोण फॉर्म करतं? अनायन्स. आता पॅकिंग म्हणजे काय? समजा आपण म्हटलं FCC. FCC मध्ये काय असतं? व्हॉट इज FCC? फेस सेंटर क्यूबिक क्रिस्टल. 8 constituent particles are at 8 corner and 6 are there at 6 face. मग हे जे 8 constituent 8 कॉर्नर्समध्ये 6 फेसमध्ये असतील ते कोण असणार? अनायन. कारण अनायन काय करतं? पॅकिंग करतं. तर FCC म्हणजे 8 कोपऱ्याला 6 फेसला कोण जाणार? अनायन. समजा NaCl असेल तर Cl- पॅकिंग करणार. आणि जे कटायन आहे इट विल ऑक्युपाय व्हॉइड. व्हॉइड म्हणजे जे एम्प्टी स्पेस आहे ते कोण ऑक्युपाय करणार? कटायन. का? कटायनची साईज छोटी. म्हणजे एवढंच ध्यानात ठेवा तुम्ही का अनायन्स विल फॉर्म पॅकिंग, कटायन्स विल बी इन व्हॉइड. आत्तापर्यंत एवढंच ध्यानात ठेवा. इथून पुढे आपण जे मॉलिक्युल्स बघणार आहे तर लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, जे निगेटिव्ह चार्ज आहे ते पॅकिंग बनवणार आणि जे पॉझिटिव्ह आहे ते काय करणार? व्हॉइड करणार. इथपर्यंत पॉईंट लक्षात आले? रेडियस ऑफ अनायन इज टू मच ग्रेटर दॅन रेडियस ऑफ कटायन. हे पॉईंट नोट डाऊन करा लवकर. There is a fifth point. Radius ratio greater, radius of cation also will be greater. बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, मग त्याचं स्टॅबिलिटी पण जास्त असते. स्टॅबिलिटी ग्रेटर. स्टॅबिलिटी ग्रेटर असेल तर त्याचं कोऑर्डिनेशन नंबर पण जास्त असणार आहे. का बरं कोऑर्डिनेशन नंबर जास्त? कोऑर्डिनेशन नंबर मीन्स नंबर ऑफ नियरेस्ट नेबर. नंबर ऑफ नियरेस्ट नेबर.
तर कोऑर्डिनेशन नंबर पण इथं काय असणार आहे, जास्त असणार आहे. मग रेडियस रेशो जास्त म्हणजे रेडियस ऑफ कटायन जास्त, रेडियस ऑफ कटायन जास्त म्हणजे स्टॅबिलिटी जास्त, स्टॅबिलिटी जास्त म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर जास्त असतो. समजलं इथपर्यंत? तर पुढला पॉईंट आता आपण बघूया. 5 पॉईंट नोट डाऊन केले. आता आपल्याला 3 पॉइंट्स ऑफ स्टॅबिलिटी बघायची. 3 पॉइंट्स ऑफ स्टॅबिलिटी ऑफ कंपाऊंड. 3 पॉइंट्स ऑफ स्टॅबिलिटी ऑफ कंपाऊंड. फर्स्ट पॉइंट बघायचं आहे, कटायन अँड अनायन are assumed to be spherical in shape. आपण काय अज्युम करायचे, कटायन आणि अनायन कशा शेपचे, स्पेरिकल शेपचे. कटायन आणि अनायन आर स्पेरिकल इन शेप अँड मस्ट be touching each other. 3 पॉइंट स्टॅबिलिटीचा आपल्याला कन्सिडर करायचे. पहिला पॉइंट काय, कटायन अँड अनायन्स आर स्पेरिकल इन शेप अँड दे मस्ट बी टचिंग each other. सेकंड पॉइंट, but anion should not touch अदर अनायन. निगेटिव्ह दुसरा निगेटिव्हला टच झाला नाही पाहिजे. आपण एक डायग्राम बघू, त्याच्यावरून तुम्हाला समजेल. अनायन शुड नॉट टच अनदर अनायन. अँड थर्ड पॉइंट, कटायन शुड बी सराउंडेड बाय maximum number of anion. बघा 3 पॉइंट ऑफ स्टॅबिलिटी परत तुम्हाला सांगतो. पहिला पॉइंट, कटायन अँड अनायन्स आर स्पेरिकल इन शेप. कटायन्स अँड अनायन्स आर स्पेरिकल इन शेप अँड मस्ट बी टचिंग each other. Second point, but this anion should not be touching another anion. Anion should not be touching another anion. And last one, third, cation should be surrounded by maximum number of anions. Cation should be surrounded by maximum number of anions. बघा हे 3 पॉइंट नोट डाऊन करा. केले नोट डाऊन? Now see here, case first, cation is very small. cation खूपच स्मॉल आहे. तर बघा हा cation मी ज्याला पॉझिटिव्ह चार्जने डिनोट करता, हा जर खूपच स्मॉल असला तर किती अनायन त्याला सराउंड करतील. अनायनची साईज जरा बिगर असते. तर हा झाला एक अनायन, हा झाला दुसरा अनायन निगेटिव्ह. मी जर आणखीन एक अनायन टाकायचा प्रयत्न केला तर अनायन विल टच अनदर अनायन. ते आपल्याला नको आहे. म्हणजे फक्त इथं 2च अनायन त्याला सराउंड करू शकतात. आणि हे कसं लिनियर आहे म्हणून याची जॉमेट्री काय असणार आहे, लिनियर. आपण केस 2, cation is स्लाइटली बिगर. जरा मोठा cation घेऊ. आता आपण काय करायचं, कटायनची साईज वाढवत जायची. कारण आपल्याला स्टॅबिलिटी कधी भेटणार आहे, ज्यावेळेस मॅक्सिमम नंबर ऑफ अनायन्स आर सराउंडिंग दिस कटायन्स. तर इथं बघा
हा झाला कटायन 1 2 आणि 3. बघा इथं 3 आनायन त्याला सराउंडेड आहे 1 2 3. आता बघा हा डायग्राम मी जरा इथं मोठं काढतो म्हणजे आपल्याला कन्सेप्ट समजून येईल. हा कटायन, हा एक आनायन, हा एक आनायन आणि हा एक आनायन. मी जर यांचे सेंटर पॉइंट जॉईन केले, बघा असं ट्रायंगल भेटेल. आणि मी जर या पॉइंट पासून इकडं जॉईन केलं आणि इथून असं जर परपेंडिक्युलर काढलं तर इथं बघा राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. इथं बघा राईट अँगल ट्रायंगल. मी याला सेपरेट इथं काढतो बघा, असा राईट अँगल ट्रायंगल झाला. आपण कन्सिडर करू आर, कॅपिटल आर ॲज रेडियस ऑफ anion and small r radius of cation. तर बघा हे जे हायपोटेनियस आहे याची व्हॅल्यू काय असणार, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत स्मॉल आर, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत कॅपिटल आर, म्हणजे हे डिस्टन्स काय झालं आर प्लस स्मॉल आर प्लस कॅपिटल आर. ही जी बेस आहे, ॲक्च्युली हा सर्कल असा आहे, हा जी बेस आहे आपण काय असणार कॅपिटल आर. आणि बघा हा जो मोठा ट्रायंगल आहे याचा अँगल किती आहे 60. पण इथं बघा आपण बायसेक्ट केला आहे म्हणजे याचा अँगल किती आहे 30, म्हणजे याचा अँगल किती 30. आणि हा काय झाला बेस, बरोबर. मग आपण असं लिहू शकतो का बेस अपॉन हायपोटेनियस इज cos 30. बघा कसं, हा हायपोटेनियस आहे स्मॉल आर प्लस कॅपिटल आर, बेस काय झाला कॅपिटल आर, कारण हा सर्कल असा आहे बरं का पूर्ण, हा सर्कल याला टच आहे. फक्त मी डायग्राम मोठी दाखवली. बेस झाला आर, हायपोटेनियस झाला आर स्मॉल आर प्लस कॅपिटल आर, हा अँगल किती झाला 30 डिग्री. तर बेस काय इथं कॅपिटल आर, हायपोटेनियस काय स्मॉल आर प्लस कॅपिटल आर. cos 30 म्हणजे काय, इकडं लक्ष द्या. cos 30 म्हणजे √3/2, बरोबर. तर इथं आर काय होणार, आर इज इक्वल टू √3/2 आर प्लस कॅपिटल आर, बरोबर, आर प्लस स्मॉल आर. आता बघा इथं सॉल्व करतो. आर इज इक्वल टू √3/2 आर प्लस √3/2 स्मॉल आर. हा जर इकडं आपण शिफ्ट केला तर काय होईल आर मायनस √3/2 आर दॅट इज इक्वल टू √3/2 आर. इथून आर जर आपण कॉमन घेतला तर काय होणार आर 1 मायनस √3/2 दॅट इज इक्वल टू √3/2 आर. आपल्याला रेडियस रेशो बघायचा आहे आणि रेडियस रेशो काय असतो रेडियस ऑफ कटायन अपॉन रेडियस ऑफ अनायन. कटायन कुठं आहे इथं, अनायन कुठं इथं, मग याचा रेशो काय होईल बघा आर अपॉन स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर दॅट इज
1 minus root 3 by 2 divided by root 3 by 2. हे तुम्ही सॉल्व करा. दिसतंय? ओके, बघा दिसतंय. तर याची व्हॅल्यू किती येते बघा. याची व्हॅल्यू येते 0.155. 0.155. हे व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट नाही करायचे, आपल्याला फक्त एक टेबल ध्यानात ठेवायचं आहे. पण नेमकं ती व्हॅल्यू कुठून आली बघा. इथं मी 3 सर्कल्स घेतले. परत नीट समजून सांगतो बघा. इथं 3 सर्कल्स घेतले. नंतर काय केलं आपण, याला जॉईन केलं. ॲक्च्युली हे सर्कल्स एकमेकाला टच आहे. हे सर्कल्स एकमेकाला टच म्हणजे आणायला टच नाही, पण ते खूप क्लोज आहे एकमेकापासून. फक्त मी दाखवताना जर असे वाईट दाखवले, कारण आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. तर मी इथून बघा अशी लाईन ड्रॉ केली आणि यातला असं परपेंडिक्युलर ड्रॉ केला. तर हा राईट अँगल ट्रायंगल झाला. तर हा झाला हायपोटेनियस. आणि इथून तर इथं रेडियस काय, स्मॉल आर. इथून तर इथं रेडियस कॅपिटल आर. म्हणजे हायपोटेनियस काय झाला, स्मॉल आर प्लस कॅपिटल आर. इथं बेस काय झालं, कॅपिटल आर. आणि हा अँगल किती झाला, 30 डिग्री. मग असं लिहू शकतो का, बेस आपण हायपोटेनियस इज कॉस 30. बेस काय, कॅपिटल आर. हायपोटेनियस काय, स्मॉल आर प्लस आर. कॉस 30 मीन्स रूट 3/2. मग आरची व्हॅल्यू काय येणार, आर रूट 3/2 कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. तर मी ब्रॅकेट ओपन केलं बघा. आर इज इक्वल टू रूट 3/2 आर प्लस रूट 3/2 आर. रूट 3/2 कॅपिटल आर तिकडे शिफ्ट केला म्हणजे मायनस साईन येईल. मायनस रूट 3/2 आर. इथून आर कॉमन घेतला. मग काय येणार, 1 मायनस रूट 3/2 इज इक्वल टू रूट 3/2 आर. आपल्याला रेडियस रेशो बघायचा आहे. म्हणजे रेडियस ऑफ कटायन अपॉन रेडियस ऑफ अनायन. कटायनला आपण स्मॉल आर म्हटलं आणि अनायनला कॅपिटल आर. मग स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर इज इक्वल टू 1 मायनस रूट 3/2 अपॉन रूट 3/2. मग तिची व्हॅल्यू काय आहे, 0.155. बघा ह्या व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट नाही करायची आहे, फक्त आपल्याला व्हॅल्यू कुठून आला हे बघायचं आहे. तर रेडियस रेशो किती आला, 0.155. समजली इथपर्यंत, दिसतंय आता क्लिअर. ओके, दिसतंय सगळ्यांना. ओके, बघा हा टेबल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बघा लिनियर म्हणजे 2 ॲटम्स 2 आनायन्स. मी जे सुरुवातीला दाखवलं ना, हा जो पॉईंट होता, हा आनायन कटायन खूपच छोटा. हा आनायन, याची जॉमेट्री काय होती, लिनियर. त्याचा रेडियस रेशो काय, 0 to स्मॉलर दॅन 0.155. 0 पासून तर 0.155 पेक्षा स्मॉलर. किती ॲटम सराउंडेड आहे, किती अनायन्स आहे, 2. अनायन्स किती आहे, 2 आहे. आणि ते जॉमेट्री किती, लिनियर. आणि आपण जे डेरिव्हेशन्स बघितलं ते ट्रायंग्युलरसाठी होतं. ज्यावेळेस 3 अनायन्स सराउंडेड असतात ट्रायंग्युलर, रेडियस रेशो कितीपासून, 0.155 टू स्मॉलर दॅन 0.255. 2 to 5. किती अनायन्स असतात, 3. हा टेबल त्यांना ठेवायचा, कारण ते म्हणणार रेडियस रेशो इज इन रेंज ऑफ 0.155. व्हॉट इज इट जॉमेट्री. लगेच आपल्याला लिहायचं आहे ती जॉमेट्री काय, ट्रायंग्युलर. जॉमेट्री ट्रायंग्युलर, रेडियस रेशो 0.155 टू स्मॉलर दॅन 0.225. मग 0.225 पासून तर 0.414 पेक्षा जर कमी असेल तर 4 अनायन सराउंड करतात. आणि जॉमेट्री कोणती, टेट्राहेड्रल. जॉमेट्री कोणती, टेट्राहेड्रल. 0.414 टू स्मॉलर दॅन 0.7326 0.732
ऑक्टाहेड्रल जॉमेट्री आणि 6 अनायन्स सराउंडेड असतात. किती? 6. आणि लास्ट BCC 0.732 to 1 किती अनायन्स सराउंडेड आहे? 8. म्हणजे जितके कटायनच्या भोवती अनायन्स असतील तितकी जास्त स्टॅबिलिटी, म्हणजे स्टॅबिलिटी अशी इन्क्रीज होत जाणार आहे बघा. चला परत टेबल रिवाइज करा. लिनियर 0 to 0.155, स्मॉलर दॅन 0.155, anion will be 2. Triangular 0.155 to 0.225. Geometry triangular, number of anions 3. Then 0.225 to 0.732, sorry 0.225 to 0.414. number of anions किती? 4. टेट्राहेड्रल. ऑक्टाहेड्रल 0.414 to 0.732, ऑक्टाहेड्रल म्हणजे 8 अनायन्स. आणि शेवट 0.732 to 1, दॅट इज 8 अनायन्स. समजलं हे रेडियस रेशो? ओके. जर याच्यात काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.